नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? सौर ऊर्जा उत्पादक देश म्हणजेच काय? सोलार एनर्जी प्रोड्युसिंग कंट्री असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाला मागे टाकून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्यारा भारत देश तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर सौर ऊर्जा उत्पादक देशांच्या यादीमध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? इस्रोचे जे काही वर्तमानमधील प्रमुख आहेत एस सोमनाथ यांनी टिंबटिंबच्या शून्य उत्सर्जन उपक्रमाचे अनावरण केलेले आहे नुकतेच. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, SFO टेक्नॉलॉजीज. लिहून घ्या परत, मी काय म्हणतोय? SFO टेक्नॉलॉजीज यांच्या शून्य उत्सर्जन उपक्रमाचे इनिशिएटिव्हचे इनॉग्रेशन केलेले आहे. कोणी? इस्रोच्या प्रमुखांनी एस सोमनाथ यांनी. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत, महत्त्वाचे आहेत, एक्झामच्या दृष्टिकोनातून लिहून घ्या. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी SFO टेक्नॉलॉजीच्या शून्य उत्सर्जन उपक्रमाचे अनावरण केले. NEXT नेक्स्ट ग्रुपची प्रमुख कंपनी असलेली SFO टेक्नॉलॉजीच्या कार्बन कमी करण्याच्या उपक्रमाचे हे अनावरण करण्यात आलेलं होतं. NEST नेक्स्ट समूहाच्या कार्बन कमी करण्याच्या उपक्रमाचे उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% कमी करणं, कार्बन जे काही उत्सर्जन आहे ते, आणि 2040 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करणं हा या उपक्रमाच्या मागचा मेन पर्पज आहे. तिसरा पॉईंट लिहून घ्या. इस्रोने त्यांच्या विविध मोहिमांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा देशातील सुमारे 400 वेगवेगळ्या उद्योगांना फायदा झाला आहे. आणि शेवटचा पॉईंट, भारतीय अंतराळ क्षेत्र सध्याच्या $2 बिलियन वरून पुढील 5 ते 10 वर्षामध्ये $9 ते 10 बिलियन एवढा व्यवसाय होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. कशामध्ये? इंडियन स्पेस सेक्टरमध्ये. या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॉटचा तरंगता सोलार प्लांट म्हणजेच फ्लोटिंग सोलार प्लांट टिंबटिंबद्वारे स्थापित केला जाणार आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भिलाई स्टील प्लांट यांच्याद्वारे छत्तीसगड राज्यातील पहिला 15 मेगावॉटचा तरंगता सोलार प्लांट या ठिकाणी स्थापित केला जाणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे त्यांचे कार्बन फूटप्रिंट सुधारण्यासाठी मदत करणार आहे. स्टील प्लांट कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाचवण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्पांवरती काम करत आहे. आणि छत्तीसगडमधील हा जो काही सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो दरवर्षी म्हणजेच ॲन्युअली सुमारे 34.26 दशलक्ष युनिट वीज प्रोड्यूस करण्याची तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे. तर 15 मेगावॉटचा हा फ्लोटिंग सोलार प्लांट आहे जो की छत्तीसगड राज्यातील प्रथमच आहे. आणि कोणाच्याद्वारे स्थापित केला जाणार आहे? भिलाई स्टील प्लांट यांच्याद्वारे. मग लगेच आपण काय करूया? तरंगत्या गोष्टींवरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. जसं की लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. भारतातील पहिले तरंगते ATM आहे दाल सरोवरामध्ये, जे आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचं. भारतातील पहिले तरंगते पोस्ट ऑफिस हे सुद्धा दाल सरोवरमध्ये आहे, श्रीनगर या ठिकाणी. भारतातील पहिले तरंगते रेस्टॉरंट सुरू झालं मुंबईमध्ये. जगातील पहिला तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला रशियामध्ये. जगातील पहिले फ्लोटिंग डेअरी फार्म सुरू झालं नेदरलँडमध्ये. ऑडिट महासंचालकाची भूमिका निर्माण करणारे पहिलं राज्य या ठिकाणी ठरलं आहे तमिळनाडू. जगातील पहिली अनुनासिक कोविड लस कोणत्या कंपनीद्वारे विकसित करण्यात आली? तर भारत बायोटेक.
कोणत्या ठिकाणी पहिले तरंगते स्टोअर ओपन करण्यात आलं? तर अमेझॉन इंडियाने ओपन या ठिकाणी काय केलेलं आहे? तर ओपन केलेलं आहे पहिले तरंगते स्टोअर जे अमेझॉनचं आहे दाल सरोवरामध्ये. आणि छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॉटचा तरंगणारा सोलार प्लांट या ठिकाणी उभारण्यात येणार आहे भिलाई स्टील प्लांटच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न क्रमांक 3 अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँड या देशामध्ये आयोजित केली जात आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारताने प्रथमच या स्पर्धेमध्ये स्वतःचा पॅव्हेलियन उभारलेला आहे. भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने इंडिया पॅव्हेलियनची स्थापना केली आहे. याचे उद्घाटन नवीन अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर एस भल्ला यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर नेदरलँड या ठिकाणी जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 ची आवृत्ती आयोजित केली जात आहे. प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या शिखर परिषदेबद्दल. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाचे जे काही समिट्स आहेत, शिखर परिषद आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. महत्त्वाचे आहेत, लिहून घ्या. 10व्या क्रमांकाची एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया या ठिकाणी संपन्न झाली. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये झाला. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या ठिकाणी जो काही भरला होता तो मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 हे आयोजित करण्यात आलं UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 मध्ये युगांडा या ठिकाणी. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं दुबई या ठिकाणी. दिव्य कला मेळा 2024 झाला त्रिपुरामध्ये. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक झाली भारतामध्ये. आणि जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 होणार आहे नेदरलँड या देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 30व्या क्रमांकाची सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, जपान या देशाने जिंकलेली आहे. आणि स्वाभाविक आहे, कोणाला हरवलं असेल तर पाकिस्तानला हरवलेलं आहे. तर जपानने पाकिस्तानला हरवून 30व्या क्रमांकाची सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धा जिंकलेली आहे. कोणाला हरवलं? पाकिस्तानला हरवलं. पाकिस्तान या ठिकाणी काय झालं आहे? हरला आहे. तर पाकिस्तानला हरवून या ठिकाणी 30वी सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धा जिंकलेली आहे जपान या देशाने. भारताने केव्हा जिंकली? तर लिहून घ्या. 5 वेळा जिंकलेली आहे. 1985, 1991, 1995, त्यानंतर 2009 आणि 2010 अशा या ठिकाणी 5 वेळा सुलतान अझलान शाह ट्रॉफी जिंकले आपल्या भारताने. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेच्या विजेतेपदांवरती चर्चा करूया. जसं की पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10चं जी काय आवृत्ती होती ती जिंकली आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 जिंकली आहे सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 पटकावलेली आहे मुंबईने. गल्फ यूथ गेम्स 2024 जिंकलेले आहे UAEने. इंडियन सुपर लीग 2023-24 विजेते ठरले आहेत मुंबई सिटी FCने. थॉमस कप 2024 जिंकला आहे चीनने. उबेर कप 2024 जिंकला आहे चीनने. ला लिगा 2023-24 जिंकला आहे रिअल माद्रिदने. आणि 30वी सुलतान अझलान शाह करंडक स्पर्धा जिंकलेली आहे जपानने पाकिस्तान या देशाचा पराभव करून. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2023-24 मध्ये 118.4 USD अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी व्यापारासह कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार या ठिकाणी बनलेला होता? ट्रेडिंग पार्टनर. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. 2023-24 मध्ये जो काही चीन सोबत व्यापार झाला होता तो किती झाला होता? तर जवळपास झाला होता 118.4 USD अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी व्यापार झाला होता. त्याच वेळेस 2023-24 मध्ये अमेरिकासोबत 118.3 अब्ज USD डॉलर एवढा या ठिकाणी व्यापार झालेला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यापूर्वी अमेरिका 2021-22 आणि 2022-23 मध्ये भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार देश म्हणून या ठिकाणी उदयास आलेला होता. अमेरिकेतून भारताची आयात सुमारे 20% कमी होऊन 40.8 अब्ज USD डॉलर एवढ्यापर्यंत या ठिकाणी आलेली आहे. पर्याय क्रमांक डी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2023-24 मध्ये 118.4 अब्ज USD डॉलर व्यापारासह चीन हा देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे 2023-24 मध्ये. या ठिकाणी चीन बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिनबी.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च ठिकाणच्या मतदान केंद्रावरती मतदान यशस्वीरित्या पार पाडलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान 4491 म्हणजे जवळपास 4500 फूट उंचीवर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील बारामती येथील रायरेश्वर किल्ल्यातील सर्वोच्च मतदान केंद्रावरती निवडणूक आयोगाने यशस्वीरित्या मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पाडलेली आहे. आव्हानात्मक भूभाग असूनही निवडणूक कर्मचाऱ्यांनी खात्री केली की महाराष्ट्रातील 160 मतदार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणाली वापरून मतदानाचा हक्क बजावू शकतील. त्याच्यामुळे या ठिकाणी ते इतक्या उंचीवरती जाऊन व्यवस्थितपणे सक्सेसफुली या ठिकाणी मतदान प्रक्रिया त्यांनी पार पाडलेली आहे. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलंच पाहिजे. तर पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्यामध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च ठिकाण मतदान केंद्रावरील मतदान यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलेलं आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. आशियाई ट्रॅपोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, क्रीडा विषयक आहे, विचारला जाऊ शकतो. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सृष्टी खंडागळे असं त्या या ठिकाणी पहिल्या भारतीय खेळाडूचं नाव आहे. भारतीय जिम्नॅस्ट म्हणून या ठिकाणी खेळाशी हे संबंधित आहेत. 6व्या आशियाई ट्रॅपोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि याच चॅम्पियनशिपमध्ये कझाकिस्तानच्या डोल्गो पोलोवाने सुवर्ण पदक जिंकलं आहे आणि हाँगकाँगच्या एस हंगने कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि आपल्या भारताच्या सृष्टी खंडागळेने जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी कोणतं पदक जिंकलं आहे? तर रौप्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्यामध्ये मंदिरामध्ये कनेरच्या फुलांचा वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्यामध्ये मंदिरामध्ये कनेरच्या फुलांच्या वापरावरती बंदी घातलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. केरळने ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावरती बंदी घातलेली आहे. स्थानिक भाषेमध्ये या फुलाला अरलीचे फुलं म्हणून देखील ओळखले जाते. मंदिरातील देवतेच्या पूजेमध्ये नुकतेच एका महिलेनंतर चुकून या ठिकाणी ओलिंडर फूल विकत घेतले होते आणि कनेर किंवा ओलिंडरच्या फुलांची विषारी पाने त्यांनी चघळलेली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि याच्या अनुषंगाने या ठिकाणी त्या सरकारने काय निर्णय घेतलेला आहे? तर मंदिरामध्ये कनेरच्या फुलांच्या वाहण्यावरती या ठिकाणी बंदी घातलेली आहे. केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. लोकप्रिय व्हायब्रंट विलेज प्रोग्राम कार्यक्रम भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवरती चालवला जातो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या सीमेवरती हा कार्यक्रम चालवला जातो, कोणता? लोकप्रिय व्हायब्रंट विलेज प्रोग्राम किंवा कार्यक्रम म्हटलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. 77वा कान्स चित्रपट महोत्सव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 77व्या क्रमांकाचा जो काही आवृत्ती आहे कान्स चित्रपट महोत्सव, तर 77 क्रमांकाचा कान्स फिल्म फेस्टिवल आयोजित केला जात आहे फ्रान्स देशाच्या अंतर्गत. 1 पॉईंट लिहून घ्या. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या ठिकाणी देश पहिल्यांदाच भारत पर्व आयोजित करणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. 13 मे रोजी हल माहेरा या दुर्गम बेटावरती इबू ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. तर या ठिकाणी हे जे काही बेट आहे हल माहेरा बेट कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत स्थित आहे.
इंडोनेशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो, राजधानी आहे नुसंतारा आणि चलन वापरलं जातं इंडोनेशियन रुपया. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. अलीकडेच मिखाईल मिशुस्टिन पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रशिया या देशाचे परत एकदा या ठिकाणी मिखाईल मिशुस्टिन हे कोण बनले आहेत? तर प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. आणि प्रेसिडेंट कोण आहेत? तर 5व्या वेळेस या ठिकाणी प्रेसिडेंट बनले आहेत. त्यांचं नाव काय? व्लादिमीर पुतिन. या गोष्टी बिलकुल विसरायच्या नाही आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, सध्याचा वर्तमानमधील अहवालानुसार भारताचा जो काही परकीय चलनाचा साठा आहे टिंबटिंबने वाढून 641.5 अब्ज USD एवढा या ठिकाणी झालेला आहे. तर पर्याय क्रमांक ए, बी, सी की डी? योग्य उत्तर या ठिकाणी प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा. उत्तर या ठिकाणी चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.